सॉन्ग ऐकत आहात मित्रांनो. आणि चला यावेळी आपण या मॅचच्या दिशेनं एका साईडला SP स्टार्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, तर एका साईडला महाराष्ट्र बॉईज 40+. आणि दोन्ही टीमला विनंती करतोय की प्लीज आपला 12th मॅन महाराष्ट्र बॉईज, यस महाराष्ट्र बॉईज 40+, 12th मॅन आल्यात. SP 12th मॅन आलाय का SPचा? जे नाव आहे महाराष्ट्र बॉईज 40+, मला असं वाटलं होतं की कदाचित 40+चे बहुतांश खेळाडू खेळताना दिसतील. चला या सुरू करूया मॅचला. आणि ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये करतोय हलकासा बदल. बघा 1 वाजून जवळजवळ 25 मिनिटं व्हायला आलेत झहीरभाई, आणि आपण 5वा सामना या ठिकाणी खेळतोय, तर अजून बरं आपण लेट आहोत. आणि जो हा वेळ आपला निसटला आहे तो वेळ पुन्हा आपल्याला अगदी योग्य जागेवर आणून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूंना विनंती करतो की शक्यतो मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग टाळा. तुम्ही जर टीम मीटिंग केली नाही, वेळ जास्त वापरला नाही, तर नक्कीच व्यवस्थित त्या मॅचेस होतील, यात काही शंका नाही आहे. या ऐकूया आपण झहीरभाई यांना. शॉट घेती बैकफुट पर गई, जगह बनाई गई, निक्षा कवर सीजन पर गेंद सी मारे का बाहर. गणेश के बल्ले से आता हुआ एक पहला चौका. बेहतरीन शुरुआत महाराष्ट्र बॉयज द्वारा. कमान डीजे. गणेश मोहिते स्ट्राइक पर है, पहली चौका. फिर वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. इसको जाकर पहुंचता हुआ 5. ये 5वां मुकाबला आपके सामने पेश है. जैसे हमारे भरत सर जी ने कहा है, मैं तमाम खिलाड़ी, तमाम टीमों से गुजारिश करता हूं कि कोऑपरेट करें हमें. आज के दिन हम देरी से इस टूर्नामेंट की शुरुआत की है, मगर हमें कोऑपरेट करना है. गणेश मोहिते अगली गेंद के तैयार. बेहतरीन शॉट है, वी में खेला, गेंद लंगा पर आती हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा, बॉलर का नाम बताना होगा. विशाल निखिल गेंदबाजी कर रहे हैं. सुइचिट करना चाहते थे गणेश, मगर नाकाम होते हुए नजर आए. 2 बैटर गणेश के रूप में है. एक तरफ गणेश अंगार है और एक तरफ गणेश मोहिते हैं. क्या यहां पर डॉट बॉल आई है? स्कोर है 6 बिना कोई नुकसान के महाराष्ट्र बॉयज. ऑस्टम अगर खेलना चाहते थे, गेंद विकेट के ऊपर से मंदाती हुई डॉट गेंद. लगातार ये 2 बिंदी गेंदें आप पेश दबाव में डालेगी महाराष्ट्र बॉयज को. पहली गेंद से शुरुआत अच्छी की थी गणेश मोहिते ने, उसके बाद लगातार गणेश बीट होते हुए नजर आ रहे हैं. शॉट गेंद थी, मिस टाइम शॉट. मेरा पर खिलाड़ी तैनात है. कैच बनेगा क्या? बन गया कैच. गणेश की खेली को लगता हुआ विराम, और हमारे बेहतरीन कैमरा रवा का हरीश सर जी का आगमन होता हुआ हम उनका दिल के गहराई से इस्तेकबाल करते हुए. कमांडी जी. बैटर मैदान पर दाखिल होते हुए, और विकेट है, विकेट आया है वहां पर, मगर अब बैकअप गेंदबाज करते हुए नजर आ रहे हैं. निखिल गेंदबाजी पर है. फुल अगली गेंद के तैयार. शॉट गेंद आते साथ हवाई सफर किया. गेंद स्क्वालिक का लॉन्ग में गिरेगी. जब तक गेंद को फील किया जाएगा, 1 को 2 में तब्दील करने का मांग है, मगर मना किया गणेश ने वहां पर. फुल को और 1 रन के साथ रंग संख्या जाकर बोती हुई 7. 1 ओवर का खेल समाप्त होता हुआ. और वाकई में दोस्तों आज बड़े बड़े तारे सितारे
आज की रात तक आपको देखने को मिलेंगे इस ऐतिहासिक नारंगी के मैदान पर, क्योंकि एनसीसी नारंगी एक भी खेलने जा रही है। फिर इसके बाद सर्टिफिकेट फोर्थ की 2 टीमें इस मैदान पर हैं जिन्होंने इस टूर्नामेंट का 3rd प्राइज का खिताब जीता था। दोस्तों आज वाकई में ये मैदान पर मैं हर टीम से गुजारिश करना चाहूँगा कि हमें कोऑपरेट करें। अगर आप यहाँ पर पहुँचे तो जैसे जैसे हमारी कमेटी आपके नाम को पुकारेगी, आपको जल्द से जल्द टॉस के लिए आना होगा और 15 से 20 मिनट में इस 3 ओवर को आपको समाप्त करना है, तो हम उतना टाइम को कवर कर जाएंगे। राज गेंदबाजी पर आते हुए राज करना होगा। 4 स्ट्राइक पर है। 12 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी। अच्छी गिनती स्विच करना चाहते थे मगर गेंद शरीर पर रखकर विकेट के पास मंडाती हुई। लेग बाई का इशारा ऑफिशियल अंपायर द्वारा। थोड़ी देरों के बाद जतीन मांगेल सर जी भी खेलते हुए नजर आएंगे। अभी अंपायर को रूप में अंपायरिंग करते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद गणेश के लिए आती हुई। बेहतरीन शॉट है, ड्राइव किया वारिश लॉन्गा पर गेंद जा रही, जब तक खिलाड़ी लॉन्गा से जाकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे। 1 को 2 में कॉलिंग की है, बैकअप है वहां पर। इस 2 रन के साथ स्कोर डबल अंकों को जाता हुआ 10 रनों पर महाराष्ट्र बॉयज 11 के टीम का। अगली गेंद गणेश मोहित्री के लिए आती हुई। बहुत अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद खोद कर निकालना चाहते थे गणेश मगर नाकाम। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट गेंद। राज की गेंदबाजी हो रही है। 3 गेंदों का खेल हुआ है, स्कोर है 10। पहली गेंद पर चौका आने के बाद बैकअप किया गेंदबाजों ने, इसमें स्टार बॉयज से या टीम ने। अगली गेंद राज की गणेश के लिए आती हुई। बेहतरीन शॉट है, पॉइंट कवर की दिशा पर गेंद जा रही है। डीप पर खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फील करके थ्रो आएगा। दूसरे की मांग है और 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर। रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या 12 धाव संख्या होती थी 12। 4 चेंडू तक खेल पूर्ण होता है। आलेला तमाम क्रिकेट रसिकांता प्रेक्षकांता आलेल्या पाहुण्यांचा हार्दिक स्वागत है। डीबीएन लाइव पर तमाम जनता हमें सुन रही है, देख रही है, तमाम जनताओं का भी हम हार्दिक स्वागत करना चाहते हैं। 8 गेंदों का खेल महाराष्ट्र बॉयज के बल्लेबाजों के लिए बका है, मगर कौन वह 8 गेंदों में रन बनेंगे ये आने वाला समय तय करेगा। आउटसाइड खेलना चाहते थे गणेश मगर गेंद बल्ले पर आई नहीं। इसे भाग में रखकर गेंद शॉर्ट फाइन लेग पर ट्रैवल होते भी। इसको 13-13 1 विकेट के नुकसान पर महाराष्ट्र बॉयज। राज की अगली गेंद फुल खेलने के तैयार। 1-2 बड़े शॉट चाहिए महाराष्ट्र बॉयज के बल्लेबाजों के लिए, मगर राज क्या गेंदबाजी कर का जड़ में गेंदबाजी हो रही, खुलने का मौका नहीं दे रहा बैटर को। राज की अगली गेंद स्विच किया, गेंद हवा में है, खिलाड़ी उस कैच के नीचे ले लिया कैच, विपुल की खिली को लगा दिया विराम। बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। नॉन्ग स्ट्राइक पर प्रतीक जाएंगे। स्ट्राइक पर गणेश मोहिते हैं, बेहतरीन शुरुआत की थी मगर उसके बाद थोड़ा सा अपश नहीं मिलता हुआ नजर आ रहा है। शिखान गेंदबाजी पर आखिरी ओवर लेकर आएंगे। अब बल्लेबाजों को घेर बदलना है महाराष्ट्र बॉयज के। प्रतीक नॉन्ग स्ट्राइक पर, स्ट्राइक पर है गणेश। 13 रन बने हैं, 2 ओवर का खेल समाप्त, 2 विकेट के नुकसान पर।
पहली गेंद ऑफ स्टंप पर थी, ऑन साइड पर गेंद को खेला, मिड डाउन पर गेंद को फील किया जाएगा मिड विकेट के खिलाड़ी के द्वारा, एक रन रोकने में नाकाम। इसको जाकर बोलता हुआ 14 रनों पर 5 गेंदों का खेल आना बाकी है। क्षमता दोनों बैटर के पास है, मगर उतने बेहतरीन गेंदबाज शिकान आपको देखने को मिलते हैं मैदान के अंदर। के लिए अगली गेंद आते साथ स्वीट हिट किया है, मगर गेंद शॉर्ट थर्ड पर फील की गई, रनआउट का मौका होगा, डायरेक्ट हिट करने का प्रयास था। एक रन के साथ स्कोर 15-15। 4 गेंदों का खेल अभी भी मैदान पर रहना बाकी है। नेक्स्ट मैच दोनों टीमों के कप्तान भी तैयारी में रहे, हमारे तक ड्रॉ आएगा वहां पर हम आप तक पहुंचाएंगे। ये 5वां मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं। अच्छी गेंद थी, स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते थे, पैट का इस्तेमाल होता हुआ, मगर गेंद विकेट के पास मंदाती भी, डॉट बॉल, अच्छी गेंदबाजी श्रीकांत द्वारा। 3 गेंदों का खेल है, 3 गेंदों में किमान 1 से 2 बड़े शॉट तो चाहिए बल्लेबाजों के लिए। मार्शल बॉयज बेहतरीन शॉट, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के द्वारा, राज द्वारा तो 2 रन। इस 2 गेंद पर क्या बड़े शॉट आएंगे वहां पर गणेश मोहितेश्वर द्वारा, मगर अच्छी गेंदबाजी श्रीकांत द्वारा होती हुई। 4 गेंदों का अभी तक फेक किया, उसमें 4 रन दिए हैं। एक बिंदी गेंद विकेट निकालने का कोई सिलसिला इस मैदान पर आया नहीं श्रीकांत द्वारा, मगर अगली गेंद खेले तैयार हैं गणेश मोहित। 2 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी। ऑफ स्टंप पर गेंद, पॉइंट पर खिलाड़ी है, नहीं करेंगे गलती, बल्लेबाज बैक टू डगआउट जाएंगे। गणेश की खेली को लगता हुआ विराम गॉन। मैदान पर और दोस्तों आप देख रहे हैं पाटिल परिवार के जानिब से टूर्नामेंट और रजीश दादा सर जी का आगमन होता हुआ वेलकम है दादा आपका, आपको नमस्कार आदाब सलाम है हमारा। अगली गेंद खेलने के तैयार, आखिरी गेंद है पहली इनिंग की। ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव किया था, बाल्टो में गेंद को फील करना चाहते थे, मगर खिलाड़ी नाकाम हुए श्रीकांत, और 1 रन जरूर मिल जाएगा। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। ये 3 ओवर के खेल का समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है 18। 19 रनों का एक छोटा सा लक्ष्य है ये दोपहर के क्षेत्र में, मगर क्या बैकअप किया जाएगा, क्योंकि आपने देखा होगा दूसरा मुकाबला 21 रनों पर डिफेंड किया गया था रामरतन टीम द्वारा। चला नेक्स्ट मैच धोनी कर्णधार चिट्टी पाठवून द्या कमिटी आपल्याला विनंती करते हैं नेक्स्ट मैच के लिए। 6ठा मुकाबले का टॉस होगा, और अब थोड़ी देर पहले, और देखिए दोस्तों जिन्होंने हमारे तमाम डीबीएन लाइव को एक बड़ा मौका दिया, रवि पाटिल सर जी का आगमन होता हुआ हम उनका दिल के गहराई से इस्तेमाल करते हैं। रवि सर जी आपका वेलकम है, स्वागत है मैं आपका वाकई में। और जय पाटिल सर जी को भी आप स्क्रीन पर देख सकते हैं। कल के दिन 2 मुकाबले में बेहतरीन अंपायरिंग को अंजाम दिया, और रवि पाटिल सर जी का आगमन होता हुआ कोपरी के एक बेहतरीन व्यक्ति। हाल ही में 16, 17, 18 को आपने बेहतरीन टूर्नामेंट देखा इंटरनेशनल ग्राउंड वांगीडैम पर, और वहाँ पर हमारी डीबीएन लाइव ने बेहतरीन कवरेज। उसके बाद हमारे तीनों कॉम्पिटिटरों ने अपनी आवाज़ की छाप छोड़ी, तुकाराम मांगेला सर जी, धनंजय पाटिल, और उसके बाद कैलाश पाटिल सर जी, और इनका तबेम का जिनको आगे बढ़ाने का मौका था वो इसी व्यक्ति रवि पाटिल सर जी का आगमन हुआ है। वेलकम है सर जी आपका। युवा खिलाड़ी को एक मौका, उसके बाद हमारे डीबीएन को भी मौका दिया, और वाकई में दोस्तों, और मैं नहीं वहाँ पर पहुँचा, इसके लिए मैं माफ़ी भी चाहता हूँ तमाम हमारी कमेटी और तमाम हमारे तुकाराम मांगेला सर जी के द्वारा। चलेंगे हम मैच की तरफ, और दोस्तों आइए
ये 19 रन को डिफेंड किया जाएगा नहीं किया जाएगा, इसका आंकड़ों का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर आएंगे पांजू की एक बुलंद आवाज़, जिन्होंने अपनी आवाज़ की छाप अग्नि समाज मास्टर में छोड़ी है, वैसे हमारे भरत राउत सर जी। थँक्यू झहीर भाई आणि वेलकम रणजितजी पाटील साहेब आणि रवी पाटील सर, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. खरोखर जी माहिती झहीरनं आपल्यापर्यंत पोहोचवली, कारण तो क्षण खरोखर सुवर्ण क्षण होता, सुवर्ण दिवस होता. खास करून आपल्याच परिसरातील समालोचक तुकारामजी मांगेला सर, कैलासजी पाटील सर आणि धनंजय पाटील यांच्यासाठी तो सुवर्ण दिवस होता, कारण आंतरराष्ट्रीय स्टेडियम वानखडे स्टेडियमवर समालोचन करण्याची संधी रवी पाटील सरांनी त्यांना दिली. प्लस बघा, रवी पाटील सर म्हटलं तर भारतीय डिसेबल टीमचे हेड कोच आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सर्वस्वी स्पर्धा होती. त्यांच्या मनात असतं तर ते कुठल्याही चॅनलला त्या ठिकाणी नक्कीच प्रमोट करू शकले असते. अनेक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक चॅनल्स आहेत ज्यांना भरपूर प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. मग त्यांनी एक चांगला विचार केला की जर या मॅचसाठी जर कुठल्या चॅनलला प्रमोट करायचं असेल तर आपलं चॅनल असायला हवं, जेणेकरून आपल्या चॅनलला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. आपलं जे चॅनल आहे ते समस्त भारतामध्ये नक्कीच नावाजलं जाईल. आणि या प्रामाणिक उद्दिष्टाने आज नक्कीच एक खूप मोठं काम रवी पाटील सरांना केले. आणखी नक्कीच एक माहिती देईल. आजचा दिवस देखील खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि तो दिवस काय याच्याविषयी देखील मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार. पहिला चेंडू डेडॉन स्पर्धा चेंडू हलक्या चेंडूला पुश केले, डीप मिड विकेट म्हणून फिल्डर येईपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. आज मित्रांनो रवी पाटील सरांची खास करून स्टुडंट जिने रवी पाटील सरांजवळ मार्गदर्शन घेतलं लेदर क्रिकेटचं, आणि ती देखील आपल्या आग्रीकन्या आहे जुचंद्रा गावाची सुपुत्री उन्नती संजय पाटील. आज तिचं सिलेक्शन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अंडर-15 मुंबई या संघाच्या माध्यमातून इंदोर या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं. इंदोरची स्पर्धा ती खेळणार आहे आणि ती देखील रवी पाटील सरांची स्टुडंट आहे. लक्षात ठेवा, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि यस या ठिकाणी फलंदाज बाद. ह्या गोष्टी खूप अभिमानास्पद आहेत. आज आपल्या समाजाच्या भूमिपुत्रांना त्यांनी वानखडे स्टेडियमवर संधी दिली आणि आज आपली समाजाची भूमिपुत्री खास करून उन्नती संजय पाटील अंडर-15 इंदोर या ठिकाणी मुंबईच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना दिसणार आहे आणि ती देखील रवी पाटील सरांची स्टुडंट आहे. या गोष्टी खूप अभिमानास्पद आहेत. धावसंख्या 19चं टार्गेट सेट केलं आहे. फलंदाज बाद त्या ठिकाणी बॅट्समॅनचं नाव आलं नाही आहे. बॅटर्स कोण बाद झाला बघा. तुम्ही जर नावं आमच्यापर्यंत पोहोचवली नाहीत तर तुमचं नामकरण मात्र आम्हाला करावं लागेल. आमच्याकडे दुसरा पर्यायी मार्ग नसेल आणि आम्हाला ते करण्यासाठी प्लीज तुम्ही लावू नका. त्याच्यामुळे 12th मॅन तुमच्याकडे असेल तर पाठवून द्या, जेणेकरून तुमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत त्यांची नावं आम्ही व्यवस्थित घेऊ शकतोय. टाउन बॉईज अगेन्स्ट ओम साई यंगस्टार रत्नागिरी. टॉससाठी यायचं आहे. मनगडाचा वापर करत चेंडूला फक्त कट केलं गेलं आहे. पॉईंट रिझर्वमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. इथे देखील 2 धावा मिळतील. सेन्सिबल क्रिकेट. टार्गेट मोठं नाही आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे. 19 करायचे आहे. त्याच्यामुळे नक्की तंत्रशुद्ध खेळ ही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टाउन बॉईज आणि ओम साई यंगस्टार रत्नागिरी या दोन्ही टीम कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली यायचं आहे. टॉस केली जाईल त्या ठिकाणी. रवी पाटीलच्या प्रवासाविषयी देखील मी नक्कीच चर्चा करणार आहे. आज रवी पाटील भारतीय डिसेबल संघ जो आपण पाहतोय शतकवीर खेळाडू आहेत. मात्र प्रवासाची सुरुवात कशी झाली रविदादाने माझ्यासोबत त्या काही गोष्टी शेअर केलेत. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता.
शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, सिंगल मिळेल. मग टेनिस क्रिकेटपासून नक्कीच त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि त्यांनी एक चांगली आठवण माझ्यासोबत शेअर केली रविदादानी, की भरत मी ज्यावेळेस पांजूला आलो होतो खेळण्यासाठी, ज्यावेळेस तुमची हनुमान जयंतीची पांजूची जी स्पर्धा व्हायची त्यावेळेस त्या ठिकाणी मी खेळण्यासाठी आलो होतो. आम्ही त्या ठिकाणी जिंकलो होतो. त्यानंतर अंतिम दिवस जो होता त्या दिवशी मला यायचं होतं खेळण्यासाठी तुमच्या गावात. आडव्या बॅटने खेळायचं होतं. या विषयाकडे पुन्हा येणार आहे मी. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये लेगबायचा इशारा होतोय. धावा संख्या झाली आहे ती पण थोडं थांबायचं आहे. दोन्ही स्कोरर आमचे कन्फ्यूज झालेत कारण तुमची नावं आमच्यापर्यंत अजूनही येत नाहीत. धावा झाल्यात त्या 6. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नावं माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही नावं सांगू शकत नाही आहेत. फटका फसलाय, फलंदाज बाद, इतकंच बोलणार. ते एक चांगली आठवण आहे. आणि ज्या दिवशी त्या स्पर्धेचा अंतिम दिवस होता आणि मी माझ्या टीमची वाट बघत नायगाव स्टेशनवर बसलो होतो त्यावेळेस एक दिव्यांग खेळाडू मुंबईच्या दिशेनं त्या क्रिकेटच्या गणवेशामध्ये रवी पाटील सरांच्या समोरून जात होता. रविदादानं त्याला विचारलं, दादा तू कुठे चाललायस? त्याने म्हटलं मी खेळायला निघालोय. तो बोलतो मी पण क्रिकेट खेळतोय, मी येऊ का? त्याने म्हटलं की ठीक आहे दादा, तू क्रिकेट खेळत असेल तू ये. आणि तिथून म्हणजे नायगावच्या स्टेशनवरून खऱ्या अर्थानं रवी पाटील सरांचा तो प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्टेडियमपर्यंत पोहोचला गेला. सर तुम्हाला सलाम आहे. खरोखरच त्या आठवणी त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या रविदादांनी, की कसा रवी पाटील घडला गेला. टेनिस क्रिकेटमधून हा रत्न मात्र पुढे आला. रवी पाटील सरांच्या शुभ हस्ते कॉइन्सविन रणजितजी पाटील साहेब देखील त्यांच्या संवित आहेत. पाटील परिवाराचे सर्वा हा प्रवास आहे बघा. एखाद्या व्यक्तीला फक्त प्लॅटफॉर्मची गरज असते, एक चांगला प्लॅटफॉर्म, एक संधी, सुवर्णयोग. हा कदाचित त्या नायगावच्या प्लॅटफॉर्मवरून झुलून आला आणि आज आपण रविदादांना पाहतोय भारतीय रिझर्व्ह संघाचे सहाय्यक कोच म्हणून त्यांना आपण पाहतोय. मग त्यामुळेच ना एखादी संधी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला मिळते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करा. पैसा बघू नका की इथे जर आपण गेलो तर पैसा आपल्याला किती मिळेल, तिथे आपण गेलो तर पैसा तुम्हाला किती मिळेल. पैशापेक्षा मित्रांनो लक्षात ठेवा त्या संधीला विसरू नका, जी संधी तुम्हाला दिली जाते. आज DBN लाईव्हला ती संधी रविदादांना दिली बघा. आणि रविदादांना तो शब्द टाकला DBN समोर आणि DBNनं लगेच मान हलवली, येस आम्ही करणार, आम्ही वानखडेसारख्या स्टेडियमवर त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करणार. पैशाला मोल नाही आहे. एव्हरेज बॅट चेंज थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकदा मिळेल या ठिकाणी देखील. एकेरी धावेने धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 7. कारण जी संधी रविदादाने दिली आहे DBNला ती महत्त्वाची आहे. पैशाहून अधिक महत्त्वाची संधी ती आहे. आज DBNनं वानखडेवर लाईव्ह टेलिकास्ट केलं. आज आपण पाहतोय आणखीन काही 4 ते 5 स्टेडियमवर तुम्हाला DBN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. धावा संख्या 7. स्विच हिट खेळायचं होतं, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. खूप चांगलं षटक, खूप चांगलं षटक. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. 7 धावा फक्त आल्यात, 19 करायच्यात. मॅच रंगणार, ही मॅच 100% रंगणार. आतापर्यंत मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. इथून हे षटक चांगलं हाताळलं गेलं. अंतिम षटकामध्ये थोडासा प्रेशर होईल, प्रेशर वाढेल, तो म्हणजे SP स्टार बॉईज या टीमवर. चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. फुल टॉस ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. मागे फिल्डर आहे, एक धाव, एका धावेला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो, 2 धावा कंप्लीट. धावा संख्या दुहेरी धावेने होत आहे ती म्हणजेच 9. धावा झाल्यात 9. पाटील परिवार पुरस्कृत. धन्यवाद रणजितजी पाटील साहेब, धन्यवाद राजाजी पाटील साहेब. आपलं खूप मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. फ्लिक ऑफ द रिक्स, पॅडवरचा मारा होता, फ्लिक केले चेंडूला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. होप्स वाढलेत, आत्मविश्वास या ठिकाणी वाढलाय महाराष्ट्र बॉयज 40+ या टीमचा. याचं कारण सुरुवातीचे पहिले 6 चेंडू, ज्या सुरुवातीच्या 6 चेंडूमध्ये कमी धावा या ठिकाणी फळकावर लागल्या, तिथून नक्कीच होप्स वाढलेत. आत्ता मात्र आम्ही या मॅचला आमच्या दिशेने वळवणार. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू धावा करायच्यात 9. 8 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला तन्मय आणि नॉन स्ट्राईकला ऋषभ.
आपण पुढचा फटका फसला त्या ठिकाणी, मात्र कोणताही फिल्डर त्या दिशेने नाहीये. गणेश डीपमधून येईपर्यंत 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जात आहेत. धावा झाल्यात 12. महाराष्ट्र बॉईज 40+, 40 वर्षावरील काही खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामधील केतन, उमेशबाई असतील, विलास आहेत, हे 40+ खेळाडू आहेत. त्यावेळेस नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळायचा तो आडव्या बॅटनं. वेट फॉर द अंपायर सिग्नल, लेग बाईज. एक धाव इथे देखील मिळणार. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 13. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. धावा करायच्या 6. 6 चेंडू 6 धावा. कोणता असा गोलंदाज जो महाराष्ट्र बॉईज 40+ या टीमला जिंकून देईल, आणि कोणताच असा खेळाडू आहे जो SP स्टार बॉईज या टीमला जिंकून देईल. कशा प्रकारे खेळायचे? 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. काय सिंगल डबलला फॉलो केलं जाईल की एखादा मोठा फटका खेळून ही मॅच खास करून लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल? चला प्लीज वेळ वाचवा. टीम मीटिंग शक्यतो करू नका, विनंती करतोय. आम्हाला कळतंय की मॅच 6 चेंडू 6 धावसंख्येवर आले, मात्र बघा घड्याळाचा काटा थांबणार नाहीये. आपण थांबू शकतोय पण घड्याळाचा काटा थांबणार नाहीये. त्यामुळे वेळ वाचवा. 6 चेंडू 4 धावा. नेक्स्ट मॅच टाउन बॉईज आणि ओमसाई यंगस्टर्स रत्नागिरी. आणखीन एक रत्नागिरीचा संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. आज मला वाटते नारिंगी हे संघ देखील खेळताना दिसणार आहे. आज देखील अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळतील, यात काही शंका नाहीये. प्रतीक येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 6 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवर सिंगल बनवायचं आहे SP बॉयच्या बॅटरला, तर प्रत्येक चेंडूवर सिंगल थांबवायचं आहे. डॉट बॉल, विकेट ह्या काढायच्या आहेत महाराष्ट्र बॉईज 40+ टीमच्या प्रतीकला. पहिला चेंडू फुलटॉस आणि या ठिकाणी फटका तर फसलाय, झेल देखील त्या ठिकाणी सुटलाय. दैव देते आणि कर्म नेते अशातला आपण हा खेळ पाहिलाय. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, त्या संधीचं पूर्ण वाटोळं करून टाकलं इतकंच म्हणणार. कॅच ड्रॉप, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, आणि अशा रीतीने हा षटकार SP बॉईज टीम. अभिनंदन, विजय होतो हा संघ. पुढील वाटचालीसाठी या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल महाराष्ट्र बॉईज 40+ या टीमचं देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद. बऱ्याचशा काही आठवणी आहेत मित्रांनो बघा, आणि खरोखरच कौतुक. भरपूर काही दौरे DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलला करायचे आहेत येत्या काही दिवसात, आणि नक्कीच आताच्या घडीला 70,000 सबस्क्रायबर DBN लाईव्ह चॅनलचे असले तरी कदाचित मला वाटते काही दिवसात 1 लाखाहून अधिक सबस्क्रायबर पाहायला नक्कीच मिळतील. आणि मी नेहमीच या चॅनलची स्तुती केली. प्रगतिशील चॅनल म्हणून या चॅनलकडे नेहमी